नमस्कार, मी शिल्पा. न्यूज मराठी 24/7च्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोर माफियांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात धडक मोहीम उघडली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अवघ्या 3 महिन्यात 3137हून अधिक खाद्य आस्थापनाची झाडाझडती घेण्यात आली आहे. तर 55,72,00,000 रुपयापेक्षा जास्त किमतीचा निकृष्ट आणि दर्जाहीन अन्नसाठा जप्त करण्यात आलाय. एवढंच नाही तर 165हून अधिक आस्थापनाचे परवाने थेट निलंबित करून 500हून अधिक FIR नोंदवण्यात आलेत. काल म्हणजेच 24 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या ताज्या कार्यवाहीत नागपूरमध्ये तब्बल 2,24,00,000 रुपयाची 56,000 किलो भाजलेली दर्जाहीन सुपारी जप्त करण्यात आली. तर एकाच दिवसात 4 बड्या आस्थापनाचे परवाने निलंबित करण्यात आले. या कार्यवाहीची व्याप्ती किती भयानक आहे हे या निलंबित झालेल्या आस्थापनाच्या यादीवरून स्पष्ट होत आहे. मुंबईच्या फोर्ट परिसरात प्रसिद्ध अयुब्समध्ये उघडी गटारे, माशांचे सुळसुळाट आणि कच्च्या व शिजलेले अन्न एकत्र ठेवण्याची गंभीर प्रकार समोर आलाय. कुर्ल्यातील मेसर संकल्प महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था असो किंवा नागपूरचे प्रसिद्ध बुरहानपूर जिलेबी सेंटर आणि गिरीपेठ येथील स्टेप इन रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी स्वच्छ आणि अन्न सुरक्षेच्या धिंडवड्यामुळे अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. मोठमोठे ब्रँड्स, नामांकित हॉटेल्स, शाळेच्या आवारातील जंक फूड आणि ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या वेअर हाऊसवर धाडी टाकून प्रशासन कार्यवाहीचा बडगा उगारत आहे. पण या कार्यवाहीच्या मागे एक भीषण वास्तव्य दडलेलं आहे. हे समोर आलेले आकडे म्हणजे केवळ एक हिमनगाचं एक छोटंसं टोक आहे. रोज कोट्यवधी रुपयाची भेसळ पकडली जात असेल तर अजून असे कितीतरी भेसळखोर उघड्यावर फिरत असतील. इथेच सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो जेव्हा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासारखे प्रामाणिक आणि शिस्तबद्ध अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी धडक कार्यवाही करतो, हॉटेल्स आणि डेऱ्यांवर धाडी टाकून कठोर कार्यवाहीचा बडगा उगारतो, तेव्हा पुढे काय होतंय? तर पुण्याच्या गुरु नानक डेअरी प्रकरणाचं उदाहरण घ्या. अन्न विषयक विषबाधेच्या तक्रारीनंतर FDAने कार्यवाही केली. मात्र 34 दिवस दुकान बंद राहिल्याचं कारण पुढे करत व्यापारी न्यायालयात गेला. न्यायालयाने FDAवर 5 लाख रुपयाचा दंड ठोठावत व्यापाराला दुकान सुरू करण्याची परवानगी दिली. यावर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जाहीर आश्चर्य व्यक्त करत स्पष्ट केलंय की विषबाधेचा अहवाल असुरक्षित असताना प्रशासनाने केलेली कार्यवाही योग्यच होती आणि FDA या विरोधात कायदेशीर लढा देईल. पण ह्या सगळ्या प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात संताप निर्माण होतोय. ग्राहकांच्या आरोग्यापेक्षा व्यापाऱ्यांच्या 34 दिवसाच्या नुकसानीची किंमत मोठी आहे का? कायद्यातील अशा पळवाटामुळे भेसळखोर माफियांना अशी कमाई कोर्ट कचऱ्या करून वाचवता येते असा आवाजवी विश्वास मिळणार नाही का? लोकांच्या जीवाशी खेळण्याचा परवाना जणू यांना मिळालाय असं वाटण्यासारखी ही परिस्थिती आहे. महाराष्ट्रात तुकाराम मुंढे सारखे 10-12 खंबीर अधिकारी जरी रस्त्यावर उतरले तरी 50% भेसळ रोखता येईल. पण एक अधिकारी कुठपर्यंत आणि कुठे कुठे पुरून उरणार? अन्न सुरक्षा ही केवळ एका अधिकाऱ्यांची किंवा FDAची जबाबदारी नाही. जेव्हा न्याय व्यवस्था, प्रशासन आणि नागरिक एकत्र येतील तेव्हाच या माफियांचा पायबंद होईल. कोर्टाने प्रशासकीय कार्यवाहीतील प्रक्रियेचे नियम मांडताना भेसळखोरांचे मनोबल वाढणार नाही याची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. न्यूज मराठी 24/7च्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून आमचा प्रशासनाला आणि न्यायालयाला हाच प्रश्न आहे. सामान्य जनतेच्या ताटातील हे विष कधी कायमचं नष्ट होणार? तुम्हाला काय वाटतंय? अशा भेसळखोरांवर आणखी कठोर पावले उचलली पाहिजेत का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा. आणि पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.